शेतकरी भावांनो नमस्कार. पाठीमागच्या 15 दिवसाखाली आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कार्यकारी अभियंता यांना उजनी धरणातून पाणी विभागाच्या पात्रामध्ये सोडावं असं पत्र दिलं होतं. पत्र दिल्यानंतर आदरणीय शेतकऱ्याचे नेते राजू शेट्टी साहेब यांनी गंभीर इशारा दिल्यानंतर उजनीतून भीमानदी पात्रामध्ये पाणी सोडलं. परंतु पाणी उशाला आणि कोरड कशाला या उक्तीप्रमाणे आज मात्र शेतकऱ्याची अवस्था अतिशय विचित्र झालेली आहे. आज कवटुळीच्या भीमानदीच्या पात्रामध्ये पाणी आहे, परंतु आज महावितरणच्या अधिकाऱ्यांनी महावितरणचा पुरवठा जो आहे विद्युत पुरवठा तो बंद केल्यामुळे सगळ्या मोठ्या तुम्हाला बंद दिसत आहेत. एका बाजूला शेतकरी अडचणीत असताना नदीमध्ये 15-20 दिवस पाणी नव्हतं, आता पाणी आलं तर लाईटी बंद केल्या त्या. म्हणजे हा शेतकऱ्याचा तुम्ही केलेला खळखंडोबा हे तुम्हाला पटतंय का? तुम्ही एका बाजूला शेतकऱ्याला माझ्या सवतीची वागणूक देत आहे. तुमच्यापेक्षा इंग्रज अधिकारी आम्हाला परवडले. या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेसाहेब तुम्हाला मी आवाहन करतोय, तुम्ही शेतकऱ्याची टिंगल टेवाळे लावलेली आहे. आमच्या शेतातली पिकं आता जळू लागलेली आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये पाणी नसल्यामुळे पूर्ण पिकं जळू लागली होती. आता पाणी आले तरीसुद्धा तुम्ही लाईट बंद करताय. म्हणजे शेतकऱ्याची एका बाजूला टिंगल टेवाळे करताय, दुसऱ्या बाजूला मात्र शेतकऱ्याच्या पिकाला तुम्ही हमीभाव देत नाही, शेतकऱ्याच्या उसाला योग्य दर देत नाही, शेतकऱ्याच्या घामाचे पैसे तुम्ही वेळेवर कारखानदार देत नाहीत. म्हणजे शेतकऱ्यांनी जगायचं का मरायचं हा प्रश्न एका बाजूला पडलेला आहे. दुसऱ्या बाजूला मात्र आज तुम्ही सकाळी मोटर चालू करायला इथं नदीवर आल्यानंतर बघायला बघतोय तरी सगळ्या मोटरा बंद दिसत आहेत. भावानो, अक्षरशः आत्महत्या करायची वेळ आमच्यावरती आलेली आहे आता चालूला. शेतकऱ्यांनी जगावं का मरावं? शेतकऱ्याचं जगणं हे सरकार मान्य करणार आहे का नाही करणार आहे हा आम्हाला खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. भावानो, या जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांना मी सांगू इच्छितोय, नदीकाठच्या सगळ्या आमदारांना विनंती आहे, तुम्ही आता का ग बसलाय? ज्या वेळेला शेतकरी संकटात आहे त्या वेळेला तुम्ही शेतकऱ्याला साथ द्यायची सोडून शेतकऱ्याची चेष्टा बघताय. बांधा बसून जर शेतकरी चेष्टा कराल तर तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल. मी आमदारांना विनंती करतो, सगळ्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना आवाहन करतो, 2 ते 3 दिवसामध्ये किंवा तात्काळ शेतकऱ्याला लाईट सोडा. 3 तास देऊन कुठे शेती पिकते का? 3 दिवसामध्ये शेतकऱ्याचं भरणं उरकत नाही आणि मग कोरड घशाला आणि पाणी उशाला अशी परिस्थिती आमची झालेली आहे. आमचा शेतकऱ्याचा अंत बघू नका, तात्काळ महावितरणला संपर्क करा. आणि जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना माझी हात जोडून कळकळी विनंती आहे, माझ्या शेतकऱ्याला 2 ते 3 दिवसामध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करा. आणि आता आम्ही हातात रुग्ण घेऊन उठल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हा माझा भीमानदी काठला बसून माझा तुम्हाला इशारा आहे.